नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मार्गदर्शक तत्वे म्हणजे DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हा राज्यघटनेचा एक टॉपिक बघणार आहोत आणि त्यामध्ये आपण पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला ओव्हरऑल MPSC मध्ये ज्या परीक्षांना जे काही प्रश्न आलेले आहेत, खास करून कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेला जे काही प्रश्न आलेले आहेत ते आपण बघणार आहोत। आणि व्हिडिओच्या शेवटी आपण जे काही राज्यसेवेला मुख्यला आलेले आहेत ते पण बघणार आहोत, ठीक आहे। पण मेन फोकस असणार आहे कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेला आलेले प्रश्न, ठीक आहे। तर बघा, आता त्यासाठी मी सोर्स काय वापरला आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मुख्य परीक्षेचे प्रश्नांसाठी मी आदरणीय प्रवीण चोरमले सरांचं पुस्तक वापरतेय आणि पूर्व परीक्षेच्या प्रश्नांसाठी मी ज्ञानदीप अकॅडमीचं ॲनालिसिसचं पुस्तक वापरत आहे। पण या व्हिडिओमध्ये मी काय केलेलं आहे, आदरणीय प्रवीण चोरमले सरांच्याच पुस्तकात शिकवता मी प्रीला जे काही प्रश्न आलेले आहेत ते पण घेणार आहे। असं मी का केलं तर सरांनी कशा पद्धतीने याच्यात प्रश्न दिलेले आहेत। सरांनी काय केलं, कलम 39A वर आलेले प्रश्न वेगळे, 40 कलमावर आलेले काय प्रश्न आहे, 44 कलमावर काय प्रश्न आहे, असं सरांनी सगळं वेगवेगळं करून दिलेलं आहे। आणि मग ह्याच सिक्वेन्स मध्ये मी पूर्व परीक्षेला आलेले प्रश्न इन्क्लूड केलेले आहे, ठीक आहे। आता हे जवळजवळ आय थिंक 49 प्रश्न आहेत मुख्यचे, बरं का। 1-2 मिनिट मी तुम्हाला दाखवते। हे मुख्य परीक्षेचे 49 प्रश्न प्लस आपले पूर्व परीक्षेचे 10 दाखवते। 1-2 मिनिट, हे बघा। हां, 49 नाही, हे बघा 46 प्रश्न। हे बघा, मार्गदर्शक तत्वे कलम 36 ते 51 46 प्रश्न टोटल आलेले आहेत मुख्य परीक्षेला आतापर्यंत। ते प्लस म्हणजे हे प्रश्न 46 कसे झाले, 2012 पासून 2024 पर्यंत ज्या काही एग्जाम झाल्या आहेत 24-25 पर्यंत, त्याच्यात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीवर 46 प्रश्न आलेले आहेत। आणि 2010 पासून ते आतापर्यंत पूर्व परीक्षेला जे काही प्रश्न आलेले आहेत 10 ते आपण याच्यात इन्क्लूड करणार आहोत। म्हणजे टोटल किती, असे 56 प्रश्न आपण बघणार आहोत, ठीक आहे। तर मग आपण स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला। आता माझं एक सांगणं आहे की टोटल एकदम 56 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत। तर एका व्हिडिओमध्ये पॉसिबल तर नाहीच आहे, तर आपण 2 किंवा 3 व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करून घेऊ। जास्तीत जास्त कमीत कमी 2, जास्तीत जास्त 3। तर माझं म्हणणं काय आहे, ह्या व्हिडिओपासून शेवटच्या व्हिडिओपर्यंत सगळ्यांनी नक्की बघा। कारण आता हा जो पहिला व्हिडिओ असेल त्याच्यात जे काही मी महत्त्वाचं सांगणार आहे, कारण सगळं ह्याच्यातच सांगून नाही होणार आहे, काही गोष्टी याच्यात होणार आहे, काही गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये होणार आहे। ते कसं तुम्हाला कळेलच। मी तुम्हाला एकदा पुन्हा दाखवते सरांनी कशा पद्धतीने आपल्याला, हे बघा 46 प्रश्नांचं डिवायडेशन कसं करून दिलंय बघा। कलम 39A वर 1 प्रश्न, 40 वर 2, समान नागरी कायद्यावर 7 प्रश्न, 47 वर 3, अशा पद्धतीने जे सरांनी पुन्हा एकत्रित म्हणून एक टॉपिक दिलाय त्याच्यात 20 प्रश्न, अशा पद्धतीने सरांनी हे दिलेलं आहे। त्या पद्धतीने आपण घेणार आहोत। हां, मग त्याच्यात बरं ठीक आहे। आता हे झालं माझं सांगून तुम्हाला बाकी आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक सांगायचं आहे, एका मॅडमची कमेंट होती, 2दा होती, की पंचवार्षिक योजनांवर PYQ सहित व्हिडिओ बनवा, ठीक आहे। त्यांची एक पूर्वी कमेंट होती आणि आता एक 3-4 दिवसापूर्वी होती, 3-4 नाही 2-3 दिवसापूर्वी। तर त्यांच्या कमेंटला मी रिप्लाय दिला आहे की एक आठवडाभरात बनवते म्हणून। तर त्या मॅडमलाच मी सांगते आहे, तिथे मी रिप्लाय पण दिलेला तरी सांगते की पंचवार्षिक योजनांवर माझा अभ्यास चालू आहे आणि तो अभ्यास कंप्लीट झाला व्यवस्थित, जेणेकरून मला व्यवस्थित तुम्हाला सांगता येईल की, म्हणजे कारण एखादी गोष्ट व्यवस्थित सुटसुटीत करून जर मी सांगितली तर तुमच्यापर्यंत नीट डिलिव्हर होते, ठीक आहे। त्यासाठी माझा अभ्यास चालू आहे। ते झालं की मी काही दिवसात त्याच्यावरचे पण व्हिडिओ बनवणार आहे। त्या मॅडमला मी स्पेशली हे सांगते, ठीक आहे। आणि बाकी तुम्हाला सगळ्यांनाही हे माहिती पाहिजे की पंचवार्षिक योजनांवर व्हिडिओ येणार आहे। तर बघा, आता आपण मार्गदर्शक तत्वांवर सुरुवात करूया। तर आता मला सांगणं काय आहे की
मार्गदर्शक तत्वे आपण घेणार आहोत 100%, ठीक आहे. पण त्याच्यापूर्वी आपण काही गोष्टी आहे ना या थोड्याफार बघून घ्याव्या लागतील आपल्याला. तर त्या कशासाठी, तर आपल्याला पुढच्या गोष्टी सोप्या होण्यासाठी, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल कलमांवर जे प्रश्न आलेले आहेत, तर आपण कलमांवर जेव्हा प्रश्न बघू तेव्हा आपल्याला असं गांगरून गेल्यासारखं भीती वाटेल अशा पद्धतीने नाही झालं पाहिजे. तर तुम्हाला हा कॉन्फिडन्स आला पाहिजे की अरे नाही, हे तर मॅडमने सांगितलं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित जमतंय. तर मग त्याच्यासाठी मी ह्या पद्धतीने काही नोट्स काढले आहेत जेणेकरून तुमची भीती कमी होईल आणि तुमच्यापर्यंत गोष्टी व्यवस्थित पोहोचतील, ठीक आहे. तर हे एवढं आधी मी तुम्हाला सांगेल. हे जास्त काही मोठं नाही आहे, जरी 3 पेजेस दिसत असले तरी. या गोष्टी एकदा तुमच्या आत्मसात झाल्या की तुम्हाला प्रश्न सोडवणं अगदी सोपं होईल. तर आपण आधी हे बघून घेऊ, ह्या नोट्स बघून घेऊ, ठीक आहे. बघा आता ह्या नोट्स आहे आदरणीय रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातल्या आहेत आणि याच्या पुढच्या काही नोट्स आहेत ज्या मिक्स दोन्ही पुस्तकातल्या आहेत, ठीक आहे. तर दोन्ही म्हणजे जे काही मी सोर्सेस वापरते ॲनालिसिससाठी आणि रंजन कोळंबे सरांचं पण पुस्तक मी रेफरन्ससाठी ठेवलं आहे आणि आदरणीय अभिजित राठोड सरांचं पण पुस्तक रेफरन्ससाठी ठेवलेलं आहे. बघा तर मार्गदर्शक तत्वे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी घटनेच्या कलम भाग 4 मध्ये दिलेला आहे. कलम 36 ते 51, ठीक आहे. कलम 36 ते 51 मध्ये हे पूर्ण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आपला चॅप्टर होतो. त्या 36 ते 51 पैकी मेन कलम कशात आहे की मार्गदर्शक तत्वांचा समावेश कोणत्या कलमात होतो, तर 38 ते 51 ही जी कलम आहेत ही मार्गदर्शक तत्वांशी संबंधित आहे. मग 38 ते 51 मार्गदर्शक तत्वांशी संबंधित आहे, तर 36-37 ही कशाशी संबंधित आहे आपण पुढे बघणार आहे, ठीक आहे. आता मार्गदर्शक तत्वांचा इतिहास आपण थोडक्यात बघू. तर बघा फंडामेंटल राईट्स आणि DPST. फंडामेंटल राईट्स म्हणजे काय, मूलभूत हक्क, आणि मार्गदर्शक तत्वे यांना सारखाच इतिहास आहे. तो कसा, तर बघा 1928 ची जो नेहरू अहवाल होता तर त्यामध्ये काय होतं, भारतासाठी स्वराज्य घटनेची तरतूद होती, ठीक आहे. 1928 चा जो नेहरू अहवाल होता त्यामध्ये भारतासाठी स्वराज्य घटनेची तरतूद होती आणि त्यात काही फंडामेंटल राईट्स समाविष्ट करण्यात आले होते. फॉर एक्झाम्पल प्राथमिक शिक्षणाचा हक्क, ठीक आहे. या सगळ्या नोट्स ज्या आहे रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातल्या आहे. तुम्ही तिकडे जाऊन पण हे इन डिटेल वाचू शकता. मी फक्त नोट्स काढून आता तुम्हाला सांगते आहे. दुसरं काय आहे तर 1945 मध्ये पहिला इतिहास कळलं म्हणजे 1928 ला नेहरू अहवाल. नंतर 1945चं काय, तेज बहादूर सप्रू समितीचा जो अहवाल आला होता त्याच्यात काय होतं, मूलभूत हक्कांचे 2 स्पष्ट गटात विभाजन करण्यात आलं होतं. कोणते, न्यायप्रविष्ट आणि गैर न्यायप्रविष्ट, ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा. पुढे सर BN राव, कोण, तर संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक जे सल्लागार होते ते सर BN राव यांनी काय सल्ला दिला होता की वैयक्तिक हक्क 2 गटात विभागण्यात यावे. कोणते, जे न्यायालयाद्वारे बजावता येतील आणि जे न्यायप्रविष्ट नसतील. असे जे न्यायप्रविष्ट नसतील ना ते काय असतील, नेमके राज्य संस्थेसाठी नैतिक तत्वे म्हणून ते कार्य करतील असं त्यांनी सांगितलं. आणि हा जो सल्ला होता हा सल्ला मसुदा समितीने स्वीकारला आणि त्यानुसारच जे न्यायप्रविष्ट आहे ते भाग 3 मध्ये मूलभूत हक्क म्हणून घालण्यात आले आणि भाग 4 मध्ये जे न्यायप्रविष्ट नाहीत ते मार्गदर्शक तत्वे म्हणून समाविष्ट करण्यात आले, ठीक आहे. आता पुढे बघा पुढची महत्त्वाची गोष्ट, तर स्वीकार यांचा कुठून करण्यात आला आहे, तर 1937 ची जी आयरिश घटना आहे तिच्यावरून मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार करण्यात आलेला आहे. त्यानंतर आयरिश घटनेवरून कशात करण्यात आलेला, तर स्पॅनिश घटनेवरून आयरिश घटनेमध्ये ते तत्व घेण्यात आलेले आहेत. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं कलम 36 आणि 37 आपण बघू. तर 36 मध्ये काय दिलेलं आहे, तर डेफिनेशन. मग डेफिनेशन कशाची, तर राज्यसंस्था या व्याख्येची, या शब्दाची, म्हणजे राज्यसंस्थेमध्ये नेमकी काय काय कोणत्या इन्स्टिट्यूट येतात किंवा काय काय येतं शासनाचं ते म्हणजे राज्यसंस्था. तर बघा या कलमानुसार राज्यसंस्था या शब्दोल्लेखाची व्याख्या भाग 3 मधील कलम 12 मध्ये दिलेल्या व्याख्येप्रमाणे असेल. भाग 3 कशाशी संबंधित आहे, मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. आणि मूलभूत हक्कांचं जे कलम आहे एक म्हणजे 12 पासून स्टार्ट होतं, त्याच्यात 12 मध्ये जी राज्यसंस्थेची व्याख्या दिली आहे ना
त्याच व्याख्येप्रमाणे ही व्याख्या असं त्यांना म्हणायचं आहे. आता ही व्याख्या मोठी आहे, तिचा आवाका मोठा आहे, ते आपण जेव्हा फंडामेंटल राईट्स घेऊ तेव्हा त्याच्यात होईल. ठीक आहे. पुढे बघा कलम 37 मध्ये काय आहे, या भागात असलेली तत्वे लागू करणे. आता हे मी इन डिटेल सांगत नाहीये, हे जस्ट तुम्हाला माहिती असावं नेमकं काय आहे म्हणून मी जस्ट तुम्हाला दाखवलं. आता बघा, आता पुढचं शिकवण्यापूर्वी मला तुम्हाला काय समजून सांगायचं आहे की ही जे 38 पासून ते 51 पर्यंत जी काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत ना, त्याच्यावर सिक्वेन्स सांगा असं पण आहे. म्हणजे अक्षरशः वाक्यात दिलेलं आहे, स्टेटमेंट आहे, 4 स्टेटमेंट दिलेले आहे आणि आपल्याला सांगितलं की हे सिक्वेन्स लावून द्या. तर म्हणजे आपल्याला कोणत्या कलमात कोणतं मार्गदर्शक तत्व आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर मग माझं म्हणणं काय आहे की जरी प्रत्येक मार्गदर्शक तत्व तुमच्या लक्षात जरी नाही राहिलं तरी घाबरून जाऊ नका. मला हे मेन तुम्हाला सांगायचं आहे. आता ज्या पद्धतीने, आता हे खूप महत्त्वाचं आहे, इथून पुढे जे मी सांगते ना हे फार 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 महत्त्वाचं आहे. आधीचं पण महत्त्वाचं होतं, पण इथे जे तुम्ही गोंधळू शकता तर त्या गोष्टीला कसं टॅकल करायचं ही ती गोष्ट मी तुम्हाला आत्ता इथे सांगते आहे. ठीक आहे. तर बघा मला काय सांगायचं आहे, तर ते जे काही मार्गदर्शक तत्वे आहेत ती जरी आपली तोंडपाठ जरी नाही झाली तरी आता एक मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने पाठ करायचं. ते झाल्यानंतर आपण जेव्हा प्रश्न सॉल्व करायला घेऊ तेव्हा तेच प्रश्न 1000 वेळा येणार आहेत. निम्म्या गोष्टी तुमच्या तिथेच पाठ होऊन जातील. हा माझा शब्द आहे. ठीक आहे. मग माझं म्हणणं हे आहे, आता हे जे सांगते ते मन लावून ऐका आणि नंतर पुढचे प्रश्न मन लावून करा. तुमचे उत्तर 100% टॅकल होतील. ठीक आहे. म्हणून माझं सांगण्याचं तात्पर्य हेच की त्या गोष्टीला घाबरू नका, गोंधळून जाऊ नका. फक्त सांगतेय ती गोष्ट फॉलो करा. बघा, मार्गदर्शक तत्व जी दिलेली आहेत त्यापैकी आपल्याला काही मार्गदर्शक तत्वे ही माहितीच पाहिजे. तर ती माहिती असणारी कोणती, तर ओरिजिनल घटनेत जी मार्गदर्शक तत्वे ऑलरेडी दिली होती त्या व्यतिरिक्त काही तत्वे जी आहे ती घटना दुरुस्तीने इन्क्लूड करण्यात आली. तर ती तत्वे आपल्याला 100% माहितीच पाहिजे. ठीक आहे. तर बघा, ती कोणत्या घटना दुरुस्तीने कोणतं मार्गदर्शक तत्व इन्क्लूड करण्यात आलेलं आहे आता आपण ते बघणार आहोत. बघा, घटना दुरुस्त्यांनी टाकण्यात आलेली मार्गदर्शक तत्वे किंवा मार्गदर्शक तत्वांमधील घटना दुरुस्त्या त्यात समाविष्ट कलमे. ठीक आहे. तर त्या घटना दुरुस्त्या किती होत्या? 4 घटना दुरुस्त्या होत्या. ठीक आहे. नीट लक्षात ठेवा. घटना दुरुस्त्या होत्या 4. कोणकोणत्या आहे आधी ते पाठ करा. 42वी, 44वी, 86 आणि 97 या घटना दुरुस्त्या आपल्या फार ओळखीच्या आहे, त्यामुळे अनोळखी यात काही नाही आहे. 42वी, 44वी, 86वी आणि 97वी राहील लक्षात. 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1976, 44th 1978, 86th 2002 आणि 97 2011. आता कोणत्या घटना दुरुस्तीने कोणतं कलम ॲड झालेलं आहे आपल्याला ते पाठ करायचं आहे. नंतर त्याचे अर्थ बघायचे आहे. बघा, 42व्या घटना दुरुस्तीने 4 कलम ॲड झालेले आहेत. 4 कलम कोणती ती नीट बघा. ठीक आहे. पहिले तर हे लक्षात ठेवा की 42व्या घटना दुरुस्तीने जी 4 कलम ॲड झालेली आहेत त्याच्यात आधी सांगते कोणते. 39F, 39A, 43A, 48A. ठीक आहे. याच्यात जो 39F आहे हा स्मॉल एफ आहे म्हणून तो सगळ्यात आधी मी लिहिलेला आहे, स्मॉल एफ. आणि त्याच्यानंतर जे कॅपिटल ए शी रिलेटेड 3 कलम लक्षात ठेवायची. ठीक आहे. म्हणजे 42व्या घटना दुरुस्तीने 39F आणि त्याच्यानंतर 39A, 43A आणि 48A राहील लक्षात. 42व्या घटना दुरुस्तीने एक स्मॉल लेटर ॲड झालं, कोणतं म्हणजे 39F. त्याच्यानंतर कॅपिटल ए कशात 39A, 43A, 48A हे पाठच झालं पाहिजे आणि ते कशाशी रिलेटेड हे पण माहिती पाहिजे. 42वी त्याच्यात 39 दोनदा आहे,
39 एक स्मॉल एफ आहे, नंतर 39 एक कॅपिटल ए आहे, नंतर 43 कॅपिटल ए आणि 48 कॅपिटल ए. ठीक आहे, हे झालं. आता जर 43 कॅपिटल ए इन्क्लूड केलं आहे तर 43 बी कॅपिटल पण इन्क्लूड केलेलं आहे. मग ते कोणत्या घटना दुरुस्तीने, तर बघा इथे दिसतंय 97वी घटना दुरुस्ती 2011. राहील लक्षात. म्हणजे 43 ए आपण बघितलं तर लगेच सोबत 43 बी कशाने इन्क्लूड झालेला आहे लगेच आपण बघून घ्यायचा. ठीक आहे, आता इथे हा कॉलम संपला, इकडचा कॉलम संपला. आता आपल्याला बघायचे आहे 44वी घटना दुरुस्तीने झालेला आहे कलम ॲड 38(2) आणि 86व्या घटना दुरुस्तीने कलम ॲड झालेला आहे 45 कलमामध्ये बदल झालेला आहे. ॲड काही नाही केलेलं, फक्त वाक्यरचना बदलली. बघा सोपं आहे, एकदा आपण रिकॉल करू. 4 घटना दुरुस्त्या झाला, 42वी, 44वी, 86वी आणि 97वी. ठीक आहे, 42व्या घटना दुरुस्तीने 4 कलम, त्याच्यात 39 रिलेटेड 2, एक 39 एफ, एक 39 ए, नंतर 43 ए, 48 ए, 44 ने 38 उपकलम 2, 86 ने 45 कलमात बदल करण्यात आला आणि 97वी घटना दुरुस्तीने काय 43 ब हे कलम ॲड करण्यात आलं. आता आपण फक्त बघून घ्यायचं आहे की कोणतं कलम काय सांगतं. ठीक आहे, बघा 39 एफ बघूया आधी. 39 एफ, एफ वर लक्षात ठेवा फीटस. फीटस म्हणजे काय, जे बघा मी ट्रिक सांगते बरं का. 39 एफ कसं लक्षात ठेवायचं की कशाशी रिलेटेड आहे. एफ फॉर असतं फिटस. फिटस म्हणजे काय, जो गर्भ असतो. ठीक आहे, गर्भ जेव्हा त्याचं डेव्हलपमेंट होते, नंतर बाळ जन्माला येतं. ठीक आहे, बाळ ते नंतर बालक होतं. असं कोरिलेट करून आपण 39 एफ रिलेटेड टू चिल्ड्रन असं लक्षात ठेवायचं आहे. मग 39 एफ लक्षात ठेवा. एफ फॉर फिटसवरून बालकांना निरामय पद्धतीने आणि मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणात आपला विकास करण्याची संधी व सुविधा दिल्या जाण्यात आणि बालके व युवक यांना शोषणापासून आणि नैतिक व भौतिक अपेक्षांपासून संरक्षण दिले जावे. ऑपॉर्च्युनिटीज फॉर हेल्दी डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन. राहील लक्षात. पुढे बघा 39 ए समान न्याय व कायदेविषयक मोफत सल्ला. याच्यासाठी ट्रिक बनवली नाहीये, लक्षात ठेवा. 39 ए रिलेटेड टू समान न्याय व कायदेविषयक मोफत सल्ला, टू प्रमोट इक्वल जस्टिस अँड टू प्रोव्हाइड फ्री लीगल एड टू द पुअर. ठीक आहे. आता 43 ए 43 ए आणि 43 बी सोबत लक्षात ठेवा. का, कारण 43 ए आहे आणि 43 बी आहे म्हणून काही त्यांचं एकमेकांशी काही साधर्म्य नाहीये, तरी एक लक्षात ठेवा थोडंफार. ठीक आहे. 43 ए काय आहे, उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. ठीक आहे, उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. आणि 43 बी काय आहे, इथे जे 97वी घटना दुरुस्तीने ॲड झालेलं आहे ते आहे सहकारी सोसायट्यांशी रिलेटेड. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत 48 ए. 48 ए आहे पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्यजीवांचे रक्षण करणे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण 42व्या घटना दुरुस्तीने जी काही 4 कलम किंवा मार्गदर्शक तत्वे ॲड झालेली आहेत ती आपण बघितली आहे. आता 44व्या घटना दुरुस्तीने जे 38(2) कलम ॲड झालेलं आहे ते आपण बघणार आहोत. बघा ते काय आहे, राज्य हे उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणण्याचा आटोकात प्रयत्न करेल आणि दर्जा, सुविधा व संधी यांच्या बाबतीत असलेली विषमता नाहीशी करण्यासाठी प्रयत्नशील राहील. ठीक आहे. The state to minimize inequalities in income, status facilities and opportunities. ठीक आहे. राज्य हे उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करेल, हे नीट लक्षात ठेवा. 38(2). नंतर 45 सोपं लक्षात ठेवायला की वाक्यरचना बदललेली जी ओरिजिनल होती ती. तर वाक्यरचना काय केली, क्रम 45 ची वाक्यरचना बदलवली व राज्यावर 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणासाठी तरतूद करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. काय केलं, 45 कलमाने जी वाक्यरचना होती ती बदलली आणि राज्यांवर
काय बंधनकारक नाही म्हणता येणार, जबाबदारी टाकण्यात आली. 6 वर्षाखालील जे काही बालकं आहेत त्यांची संगोपन व शिक्षणासाठी तरतूद करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. पुढे बघा, याच घटना दुरुस्तीने कलम 21A हे कलम घटनेत समाविष्ट करून प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क बनवला. ठीक आहे. आता 43B जे कलम जे 97वी घटना दुरुस्ती 2011 ने इन्क्लूड करण्यात आलं ते कोणतं होतं? सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन. ठीक आहे, झालं आपलं या गोष्टी. आता बघा, याचं काय करून घ्या तुम्ही, स्क्रीनशॉट काढून घ्या. मला काय सांगायचं ते तुम्हाला समजेल. आता मला हे तुम्हाला एकत्र नाही दाखवता येते, 1-2 मिनिट फक्त बघा. तुम्हाला स्क्रीनशॉट काढता यावा किंवा पूर्ण चार्ट दिसावा याच्यासाठी मी झूम आउट केलेलं आहे. बघा, हे नीट बघून घ्या कसला चार्ट आहे. आता मी हे वर सरकवतीये. आता तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे मग मला काय सांगायचं ते तुम्हाला समजेल. याचाही काढून घ्या आणि याचाही काढून घ्या. ठीक आहे, याचा नाही काढला तरी चालेल. हे महत्त्वाचं आहे, हे 2 चार्ट बघा. आता याच्यावर ह्या टॉपिकवर प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणून मी याच्यावरही चार्ट बनवून घेतलेला आहे. ठीक आहे. तर मार्गदर्शक तत्वांचं वर्गीकरण आता हे घटनेत दिलेलं नाही आहे, पण शिकवताना हे पुस्तकात दिलेलं आहे आणि त्यानुसार त्याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर मार्गदर्शक तत्वांचं वर्गीकरण समाजवादी तत्वे, गांधीवादी तत्वे आणि उदारमतवादी बौद्धिक तत्वे. ठीक आहे, यानुसार डिवायडेशन करण्यात आलेलं आहे. तर नेमकी कोणती तत्वे कोणती आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. आता इथे जरी मी कलम लिहिलेली आहेत तरी आपल्या व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत, म्हणजे जे काही शेवटचा व्हिडिओ असेल तोपर्यंत तुम्ही एक्सपर्ट झालेले असाल हे बघण्यात, की अरे हे तर गांधीवादी तत्व आहे, हे उदारमतवादी तत्व आहे, हे समाजवादी तत्व आहे, 40 मध्ये काय दिलंय, 48 मध्ये काय दिलंय, 51 कशाशी रिलेटेड, हेच मी तुम्हाला सांगतेय. की आता जरी मी तुम्हाला सगळे मार्गदर्शक तत्वे सांगत नाहीये, पण व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत तुमचे सगळे पाठ झालेले असतील. म्हणून म्हटलं याचा स्क्रीनशॉट काढा जो तुम्हाला पुढे काम येणार आहे. बघा, मार्गदर्शक तत्वांचे वर्गीकरण. आता आधी बघू समाजवादी तत्वांमध्ये कोणते तत्वे येतात सोशलिस्ट प्रिन्सिपलमध्ये. तर बघून घ्या, 38 नंतर 39 मध्ये 39 पोटकलम F पर्यंत, ABCDEF. ठीक आहे, F पर्यंत 38, 39 नंतर 39A, मग 41, 42, 43, 43A, 43B आणि डायरेक्ट 47. ठीक आहे, राहील एवढं लक्षात. बघा, पुन्हा सांगते, समाजवादी तत्वे हे तुमचे पाठ होणार आहे. फक्त मी कलम लिहून दिलेली आहेत इथे. आता काय काय लक्षात ठेवायचं, 38, 39, 39A. आता इथे 40 आहे का? नाहीये. 40 कुठे गेला? गांधीवादी तत्वांमध्ये. आणि 40 काय आहे? तो तोंडपाठ असतो सगळ्यांचा. कशाची? ग्रामपंचायतीशी रिलेटेड 40 आहे. 44 रिलेटेड आहे समान नागरिक कायद्याशी रिलेटेड. तर म्हणून काही गोष्टी फार सोप्या आहेत, त्या लगेच पाठवून जातात. हां, तर बघा, समाजवादीमध्ये लक्षात ठेवा 38 पासून स्टार्ट करायचं. 38, 39चे जे पोटकलम आहे ते सगळे, मग 39 कॅपिटल A, मग 40 लगेच आपल्याला माहिती आहे गांधीवादी तत्वांमध्ये जातो. ठीक आहे, 40 सोडायचा. 41, 42, 43, 43A, 43B. हां, आणि मग मधले सोडायचे, कारण 44 कुठे जातो? मग उदारमतवादी तत्वामध्ये जातो, जो समान नागरिक कायद्याशी संबंधित आहे. 43 झाला. मग 44 लगेच 45 सोडायचा. 45, 46, 44, 45, 46 सोडले आपण आणि डायरेक्ट 47 वर आलो. कळलं तुम्हाला? अशा पद्धतीने समाजवादी तत्वे आपले सहजगता पाठ होतात. कोणते कोणते आहेत ते पुन्हा सांगते, सोपं आहे. काय सांगते ते नीट ऐका. समाजवादी तत्वे 38 पासून स्टार्ट करायचे. 38, 39, 39A. ठीक आहे, इथे मध्ये काय सोडलंय आपण? इथे मध्ये 40 सोडलाय. मी इथे लिहिलाय बघा, 40 सोडलाय. मग 41, 42, 43, 43A, 43B. आणि इथे मग काय काय सोडलेलं आहे बघा, 44, 45 आणि 46 हे 3 सोडलेले आहेत. ठीक आहे,
40 जातो मग कुठे, गांधीवादी तत्वांमध्ये. 44 45 कुठे जातो, उदारमतवादी तत्वांमध्ये. 44 तर माहिती आहे, समान नागरी कायदा. 45चं वाक्य बदललं होतं, काय, शिक्षण 6 वर्षाखालील मुलांसाठी शी रिलेटेड ते कलम होतं, ते जातं उदारमतवादी तत्वामध्ये. ठीक आहे. आणि 46 जे आहे ते अनुसूचित जाती जमातीशी संबंधित आहे. अनुसूचित जाती जमातीशी संबंधित असेल म्हणजे ते कशात जाईल, गांधीवादी तत्वांमध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे पाठ करायचं आहे. पुढे बघा, आता आपण बघणार आहोत गांधीवादी. इथे एक राहिलं, इथे आहे 47. 47 जे आहे, 47 काय लिहिलेलं आहे बघून घ्या. जनतेचे पोषणमान, राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य उंचावणे. बघा एकदा, 47 असे काही काही कलम आहेत. फॉर एक्झाम्पल 47 कलम जे येतं समाजवादी तत्वामध्ये पण, गांधीवादी तत्वामध्ये पण. कलम 48 येतं गांधीवादी तत्वामध्ये पण, उदारमतवादी तत्वामध्ये पण. ते कसं काय ते पण सांगते. तर समाजवादी तत्वामध्ये जे 43 येतं, ठीक आहे, त्याच्यात काय सांगितलंय बघा. आता हा चार्ट आहे आदरणीय रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातला. हे बघा, 43 मध्ये काय दिलंय त्यांनी समाजवादी तत्वामध्ये बघा. कामगारांना निर्वाह वेतन व चांगली कार्यस्थिती. ठीक आहे, इथे 43 मध्ये दिलं आहे. आणि गांधीवादी तत्वांमध्ये काय दिलंय त्यांनी, कुटीरोद्योगाचे संवर्धन. ठीक आहे, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 43 त्यांनी समाजवादीमध्ये काय दिलंय, कामगारांना निर्वाह वेतन व चांगली कार्यस्थिती. आणि गांधीवादी तत्वांमध्ये कुटीरोद्योगाचे संवर्धन. हे कशासाठी, का तर हे जे तत्व आहेत ना, फॉर एक्झाम्पल बघा, हे जे तत्व आहे कलम 43, हे बघा, हे एवढं मोठं आहे. तर याच्यातच कोणत्या गोष्टी गांधीवादीमध्ये येतात, कोणत्या गोष्टी समाजवादीमध्ये येतात, हे वेगळं करून त्याच्यात दिलेलं आहे. म्हणून काही काही तत्व दोन्ही याच्यात येतात. ठीक आहे, जे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहेत. हे झाले आता आपले पाठ. एकदा पुन्हा बघूया. 38 पासून स्टार्ट करायचे. 38 39 40 जातो गांधीवादीमध्ये. 41 42 43 मग मधले सोडायचे. 44 45 46 डायरेक्ट येतं 47. 47 येतं जनतेचे पोषणमान, राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य उंचावणे. हे झालं समाजवादी तत्व. मग समाजवादी तत्व 47 हे समाजवादी तत्वात येतं. तर 47 हे गांधीवादी तत्वांमध्ये पण येतं. हे पण लक्षात ठेवा. पण काय येतं त्याच्यात, की मादक व अंमली द्रव्यांवर प्रतिबंध. आता जर मादक व अंमली द्रव्यांवर प्रतिबंध हे तत्व कोणतं आहे असा प्रश्न आला तर गांधीवादी तत्व आहे. हे नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता गांधीवादी तत्वे कोणती कोणती आहे आपण बघून घेऊ. 40 43 46 47 48. मी तुम्हाला पुन्हा सांगते कसं लक्षात ठेवायचं. 40 आहे ग्रामपंचायतीशी रिलेटेड, गांधीजींशी रिलेटेड आहेत, गांधीवादी तत्व. नंतर 43चं कुटीरोद्योगाशी रिलेटेड मी तुम्हाला इतक्याच सांगितलं, हे पण लक्षात राहील. 46 आहे अनुसूचित जाती जमातीशी रिलेटेड, गांधीवादी तत्व. 47 आहे मादक व अंमली द्रव्यांवर प्रतिबंध, गांधीवादी तत्व आहे. आणि 48 आहे गायी व इतर जनावरांच्या कत्तलीस मनाई, गांधीवादी तत्व आहे. राहील लक्षात की म्हणजे कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने कोणत्या तत्वात घालायच्या हे मी तुम्हाला शिकवते आहे. आणि हळूहळू तुमचे ते तत्व पण लक्षात राहतील आणि कोणत्या तत्वाला कोणतं कलम आहे हे पण 100% लक्षात राहील. झालं. आता इथे 48 कलम आलं आहे. तसंच 48 कलम हे उदारमतवादी बौद्धिक तत्वामध्ये पण येतं. बघा गांधीवादी तत्वांमध्ये काय आहे, 48 कलम गायी व इतर जनावरांच्या कत्तलीस मनाई. हेच उदारमतवादी बौद्धिक तत्वामध्ये काय आहे कलम, काय म्हटलंय, कृषी व पशुसंवर्धन यांचे आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने संघटन. कृषी व पशुसंवर्धन यांचे आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने संघटन हे याच्यात दिलेलं आहे. म्हणून ते उदारमतवादी तत्वात आहे. आता उदारमतवादी तत्व पाठ करून घेऊ. बघा 44 45 48 48A 49 50 आणि 51. ठीक आहे, हे पण तुमचे 100% पाठ होणार आहे. 44 आहे समान नागरी कायद्याशी रिलेटेड, उदारमतवादीच आहे ना ते पण, बरोबर. 45 काय संगोपनाशी रिलेटेड, 6 वर्षाच्या आत बालकांच्या संगोपनासाठी जबाबदारी दिली राज्य संस्थांना. 48
कृषीशी रिलेटेड आहे. 48 जे आहे ते वन्य म्हणजे निसर्गाशी रिलेटेड आहे, पर्यावरणाशी रिलेटेड आहे. ठीक आहे, हे बघा मी न बघता सांगते आहे हां, म्हणजे माझे जर पाठ झालेले आहे तर तुमचे पण 100% पाठ होणार. 49 एक आहे, मग 50 आहे आणि नंतर आता 49 आय थिंक स्मारकांशी रिलेटेड आहे, स्मारकांचं जतन. 50 आहे आणि 51 जे आहे ते आंतरराष्ट्रीयशी रिलेटेड आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे सगळे कलम तुमच्या लक्षात राहतात. ठीक आहे, आता पुढे बघूया आपण. हां, आता इतर वर्गीकरण काय दिलेलं आहे, म्हणजे बाकीचं पण वर्गीकरण दिलेलं आहे, त्याला मी इतर वर्गीकरण असं संबोधलं आहे. तो इतर वर्गीकरण हा शब्द माझा आहे. ठीक आहे, त्याच्यात काय काय दिलेलं आहे, आर्थिक तत्वे, राजकीय तत्वे कोणती, सामाजिक तत्वे कोणती आणि आंतरराष्ट्रीय तत्वे कोणती, बरोबर, ते बघून घ्या. आर्थिक तत्वे आहेत 38 आणि 39. ठीक आहे, राजकीय तत्वांमध्ये 40, 44, 50, सामाजिक तत्वांमध्ये 45, 46, 47, 48, 49 आणि आंतरराष्ट्रीय तत्वांमध्ये 51. ठीक आहे, बघा सोपं आहे, मी पुन्हा सांगते. आर्थिक तत्व बघा काय दिलेलं आहे, 38 आणि 39 आहे ना, तर ते आर्थिक तत्वांशीच रिलेटेड आहे. हे आपण प्रश्न बघू ना, त्याच्यात तुमचं पाठ होईल. फॉर एक्झाम्पल सांगते की 38 कशाशी रिलेटेड आहे, राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे. 39 मध्ये हे जे आहे हे स्त्री पुरुष समानता किंवा समान कामाबद्दल समान वेतन, विकेंद्रीकरण, आर्थिक विकेंद्रीकरण, या सगळ्या गोष्टी याच्यात दिलेल्या आहेत. म्हणजे हे सगळे कशाशी रिलेटेड आहे, हे आर्थिक तत्वाशी रिलेटेड आहे. 40 जे आहे ना ते सांगितलं मी, ग्रामपंचायतीशी रिलेटेड आहे. 44 समान नागरी कायदा. 50 तुम्हाला सांगते न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे, हे राजकीय तत्वांमध्ये 40, 44, 50 येतात. सामाजिक तत्वे बघा, 45 ची वाक्यरचना बदलली. 46 अनुसूचित जाती जमातीशी रिलेटेड आहे, मी तुम्हाला सांगितलं, बरोबर, सामाजिक तत्व येतं. नंतर 47 जे आहे ते पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचं कर्तव्य आहे. 48 सांगितलं तुम्हाला मी कृषीशी रिलेटेड आहे. 49 सांगितलं की स्मारकांशी रिलेटेड आहे. ठीक आहे, आणि आंतरराष्ट्रीय जे तत्व आहे 51 नंबरचं ते आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन. ठीक आहे, अशा पद्धतीने याचा पण मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायला सांगितला होता. आता पुढे बघा, आता मी थोडक्यात लिहिलं आहे पाठांतर कसं करावं. ठीक आहे, तर सोपं आहे. पहिली गोष्ट, पाठांतर करायची गरज पडत नाही, आपण वाचत गेलो. आता ते मी ॲनालिसिस सगळं करून दिलेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगते खूप पाठांतराची गरज पडणार नाही, कारण सगळं तुम्हाला असं सुटसुटीत वेगवेगळं करून दिलेलं आहे, जे समजायला बरेच दिवस जातात. कसं पाठ करायचं सांगते. घटना दुरुस्तीने ॲड झालेले आधी पाठ करायचे, जे आपण सुरुवातीलाच बघितले ते पाठ करून घेतले की जे सोपे लक्षात राहणारे, त्याच्यावर 1000 वेळा प्रश्न विचारले आणि ते लक्षात राहूनच जातं. ते आहे 40, 44, 50, 51. ठीक आहे, पुन्हा सांगते. 40 ग्रामपंचायतीचे संघटन, 44 समान नागरी कायदा, 50 काय आहे न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे, 51 आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा. ठीक आहे, नंतर सोबत लक्षात ठेवावे लागणारे कोणते कोणते आहेत ते सांगते. सोबत कसे कोणते लक्षात ठेवायचे, 39 A to F. ठीक आहे, अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. नंतर 39 A to F लक्षात ठेवले की 39 कॅपिटल A तो लक्षात ठेवायचा, हे दोन सोबत लक्षात ठेवायचे. ठीक आहे, नंतर बघा 43 A 43 B असे सलग लक्षात ठेवायचे. 43 काय आहे, कामगारांना निर्वाह वेतन. 43 A काय आहे, कामगारांचा सहभाग म्हणजे कामगारांशी रिलेटेड. 43 कामगारांना निर्वाह वेतन, 43 A कामगारांचा सहभाग, 43 B सहकारी सोसायट्या. ठीक आहे, नंतर 48 आणि 48 A लक्षात ठेवायचं. 48 आहे कृषी व पशुसंवर्धन, 48 A आहे पर्यावरण. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीने वेगवेगळे करून दिलेले आहेत. त्याच्यानंतर 47 दोन याच्यात लक्षात ठेवायचं, जनतेचे पोषणमान व मादक व अंमली पदार्थ. म्हणजे हे जे मी तुम्हाला पहिल्या याच्यात दाखवलं होतं की अशा पद्धतीने 47 लक्षात ठेवा की 47 समाजवादीमध्ये पण येतं आणि 47 गांधीवादीमध्ये पण येतं. तेच मी तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे. तसंच 48 पण दोन ठिकाणी लक्षात ठेवायचं. नंतर सोबत लक्षात ठेवायचं 50 आणि 51. नंतर
हे झाले. अशा पद्धतीने मी सांगितलं, हे पद्धतीने लक्षात ठेवायचं. आणि चौथा घटक मी असा केलाय की जी लक्षात ठेवावी लागतील अशी तत्वे. ठीक आहे, ही तर पाठ झाली आपली. पण जी आपल्याला थोडी डोक्याला ताण देऊन जी लक्षात ठेवावीच लागतील अशी तत्वे कोणती? 38चं लोककल्याणाशी रिलेटेड जे आर्थिक तत्व आहे, 41वा सार्वजनिक सहाय्याचा अधिकार, 42वा प्रसूती सहाय्य आहे पण इतरही गोष्टी आहेत. ठीक आहे. नंतर 46वा SC ST रिलेटेड आणि 49वा स्मारक. आता याच्यातही मी जे केले आहे की लक्षात ठेवावी लागतील अशी तत्वे, त्याच्यातही मी 46 आणि 49ला काय केलेलं आहे तर रेड याच्याने सर्कल केलेलं आहे. कशासाठी केलं की एवढ्यातल्या एवढ्यात हे दोन अजून सहजगत्या लक्षात राहतात, 46 आणि 49. ठीक आहे. मग उरतात फक्त 38, 41 आणि 42. तर मग ही तुम्ही लक्षात ठेवा. तर मग अशा पद्धतीने हे सगळे लक्षात राहतात. आता आपण वळूया आपल्या प्रश्नांकडे. ठीक आहे. बघा, आता आपण प्रश्नांना स्टार्ट करणार आहोत. जे 56 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत ते आपण आता स्टार्ट करणार आहोत. 56 कसे? 46 मुख्य परीक्षेचे आणि 10 पूर्व परीक्षेचे, अशा पद्धतीने. बघा, पहिला प्रश्न आहे कलम 39A वर. आता कलम 39A तुम्हाला लगेच आठवायला पाहिजे. मी कशात डिवाइड करून दिलं होतं? कलम 39A कशात दिलं होतं? आठवा. कलम 39A दिलं होतं 42व्या घटना दुरुस्तीने जी कलम ऍड झाली होती त्याच्यात हे दिलेलं होतं. बघा, मुद्दामून दाखवते. त्याच्यात 39A, त्याच्यावर जे प्रश्न विचारले आहेत ते त्याच्यावरचा व्हिडिओ चालू आहे, म्हणजे तो टॉपिक चालू आहे. काय होतं ते? कलम समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. तर प्रश्न काय विचारला आहे? भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅश डॅश खाली प्रत्येक नागरिकास न्याय मिळवण्याची संधी देणे व आर्थिक किंवा कोणत्याही परिस्थितीत ती नाकारली जाऊ नये याची हमी देणे हे राज्याचे कार्य आहे. ठीक आहे. पुन्हा वाचते. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅश डॅश खाली प्रत्येक नागरिकास न्याय मिळवण्याची संधी देणे व आर्थिक किंवा कोणत्याही परिस्थितीत ती नाकारली जाऊ नये याची हमी देणे हे राज्यांचे कार्य आहे. त्याचं उत्तर आहे 39A. ठीक आहे. म्हणजे हे 2 नंबरचं ऑप्शन आहे. आणि काय आपण पाठ केलेलं? 39A समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. ठीक आहे. आणि आता याच्यात इलिमिनेशन कसं जायचंय बघा. एकतर 51 इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय शांततेशी रिलेटेड आहे. 51A असं काही कलम नाहीच आहे मार्गदर्शक तत्वांमध्ये, हे जातं मूलभूत कर्तव्यांमध्ये. ठीक आहे. हे 2 ऑप्शन गेले. राहतं 39. 39 कशाशी रिलेटेड आहे याच्यातच दाखवते मी लगेच तुम्हाला. तर नुसतं 39 हे बघा, नुसतं 39चं टायटल काय आहे? हे टायटल आहे प्लेन 39, राज्यांनी अनुसरण करावयाची धोरणविषयक काही तत्वे. आणि त्याच्या अंडर मग सब ABCDEF दिलेले आहेत. कळलं? म्हणजे आपलं उत्तर काय येतं? 39A. मी तुम्हाला 4ही ऑप्शनचे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठीक आहे. नीट लक्षात ठेवा. आता आपण बघा त्याचं एक्सप्लेनेशन काय दिलं आहे. मार्गदर्शक तत्वांमधील घटना दुरुस्त्या व समाविष्ट कलमे. 42वी घटना दुरुस्ती 1976, कलम 39A, कलम 39A, कलम 43A, कलम 48A. हे मी तुम्हाला ऑलरेडी याच्यातच सांगितलं आहे. ठीक आहे. याच्यात सांगितलं आहे तरी आपण वाचून घेऊ. 44वी घटना दुरुस्ती 1976 नुसार कलम 38 2 ॲड झालेला आहे. 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार कलम 45 मध्ये बदल झालेला आहे. आणि 97वी घटना दुरुस्ती 2011 नुसार कलम 43B ॲड झालेला आहे. ठीक आहे. आता आपण याच्यावर आपल्याला पूर्ण वाचून घ्यायचं आहे. 1-2 मिनिट फक्त. बघा, स्पष्टीकरण काय दिलंय? कलम 39चं स्पष्टीकरण आहे हे. ठीक आहे. कसलं? हे बघा, इथे 39 आहे ना कलम, त्याच्याशी रिलेटेड राज्यांनी अनुसरण करावयाची धोरण विषयक काही तत्वे. बघा, सब कलम 1 आहे, हे कळतंय ना? हे काय आहे? 39. हे इथे जे मी डिवायडेशन केलं होतं हे 39 ABCDEF याविषयी चालू आहे आत्ता. आणि ही कशात येत होती? समाजवादी तत्वांमध्ये येत होती. तर काय आहे?
एक काय आहे, सर्व नागरिकांनी उपजीविकेच्या पुरेशा साधनांचा हक्क, सर्व नागरिकांना उपजीविकेच्या पुरेशा साधनांचा हक्क. नंतर आहे सार्वजनिक हितासाठी समाजाच्या भौतिक संसाधनांची न्याय्य विभागणी, सार्वजनिक हितासाठी समाजाच्या भौतिक संसाधनांची न्याय्य विभागणी. सी आहे संपत्ती व उत्पादन साधनांच्या केंद्रीकरणाचा विरोध. नंतर पुरुष व महिला यांना समान कामासाठी समान वेतन, हे आहे डी मधलं. ई मधलं आहे सक्तीच्या गैरवागणुकीविरुद्ध कामगार व मुलांचे आरोग्य व सामर्थ्य यांची जपणूक. ई नंबरचं काय आहे, सक्तीच्या गैरवर्तणुकीविरुद्ध कामगार व मुलांचे आरोग्य व सामर्थ्य यांची जपणूक, मुलांच्या आरोग्यपूर्ण विकासाची संधी या बाबींची शाश्वती देणे, हे 42वी घटनादुरुस्ती 1976 ने समाविष्ट करण्यात आलेलं आहे. हे आहे एफ नंबरचं, जे आपण बघितलेलं, जे 42व्या घटनादुरुस्तीने ऍड करण्यात आलेलं. आणि जे उत्तर आहे ह्या प्रश्नाचं 39 येते काय आहे, समान न्याय आणि गरिबांसाठी निशुल्क कायदेशीर सेवा यांना चालना देणे, हे तत्व 42वी घटनादुरुस्ती 1976 ने समाविष्ट केले आहे. ठीक आहे. आता कलम 39A वर पूर्व परीक्षेला जो काही प्रश्न आलेला आहे तो आपण बघणार आहोत. 1-2 मिनिट थांबा, मी तुम्हाला प्रश्न दाखवते. बघा, कलम 39A वर प्रश्न विचारलेला आहे ग्रुप सी पूर्व परीक्षा 2019 ला. ठीक आहे. प्रश्न काय होता नीट बघा. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 39 मध्ये खालीलपैकी कोणत्या तरतूद किंवा तरतुदींचा समावेश नाही. आता हे टिपिकल 39A शी रिलेटेड नाही आहे, 39 शी रिलेटेड आहे. ठीक आहे. 39 जे आपण ABCDEF पाहिले नाही त्याच्याशी रिलेटेड आहे, पण आपण या सेक्शन मध्ये हे घेऊन घेतलं. ठीक आहे. बघा काय आहे, तर 39 मध्ये त्या ABCDEF पैकी हे जे 4 स्टेटमेंट दिले त्याच्यातलं कोणतं नाही हे त्यांनी विचारलं आहे. आपण 4ही स्टेटमेंट वाचू. एक काय आहे, पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन. नंतर ब काय आहे, ग्रामपंचायतीचे संघटन. नंतर क काय आहे, लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे. आणि ड काय आहे, उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा. ठीक आहे. आता बघा इलिमिनेट कशा होतात गोष्टी. त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे नीट बघा. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 39 मध्ये खालीलपैकी कोणती किंवा कोणत्या तरतुदींचा समावेश नाही विचारला आहे. आता वरवर बघता आपल्याला हे तर कळतं की पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन याचा समावेश आहे. ठीक आहे. मग ॲटलिस्ट अ ज्याच्यात आहे ते ऑप्शन कट होतील. ठीक आहे. हे बघा, हा ऑप्शन कट झाला, हा ऑप्शन कट झाला, इकडे अ आहे, हा ऑप्शन कट झाला. त्याच्यानंतर हे पण माहिती आहे, उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा, हे पण आपण इतक्यात वाचलं. म्हणून ड ज्याच्यात आहेत हे पण कॅन्सल झालं. ऑप्शन उरतं कोणतं, ब आणि क. किंवा दुसरी पण मेथडने कसं की बाकी काही माहिती नसेल तर आपल्याला हे माहिती असतं की ग्रामपंचायतीचं संघटन हे कशात येतं, हे कलम 40 मध्ये येतं, हे 39 शी रिलेटेड नाही आहे. त्यामुळे मग आपण काय बघणार की ब ऑप्शन कशात येतो, ब ऑप्शन एकाच याच्यात येतो. ठीक आहे. मग ब ऑप्शन जर एकाच याच्यात येतो तर आपल्याला लगेच इथे उत्तर क्लिक होतं. मी हे बघा दोन्ही पद्धतीने सांगितलेलं आहे, दोन्ही पद्धतीने. ठीक आहे. कोणतीही मेथड लक्षात ठेवा. माझा हेतू काय आहे की तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचायला पाहिजे. आता मी बोलतीये हे तुम्हाला समजतंय की नाही हेच मला समजत नाही. ठीक आहे. समजतंय की नाही जरा सांगा मला, कारण मी 2 पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे की इलिमिनेशन पण कसं करायचं, आणि तेही नसेल होत तर जे काही उत्तर विचारलं आहे की कोणत्या तरतुदींचा समावेश नाहीये, तर नाहीये नसणारी तरतूद कोणती, ग्रामपंचायतीचं संघटन ही तरतूद नाहीये ना. तर मग लगेच आपण बघायचं ब ऑप्शन कुठे दिसतंय का, एकाच याच्यात ब आहे, मग हे उत्तर टिक करायचं. ठीक आहे. बघा आता काय लिहिलेलं आहे, कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन आणि कलम 38 लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपले 39 आणि 39 याच्यावर जे काही प्रश्न होते ते आपले झालेले आहेत.
बघा आता आपण कलम 40 वर जे काही आता हा जो पहिला प्रश्न आपण घेतला तो मुख्य परीक्षेला विचारला होता आणि दुसरा प्रश्न घेतला तो पूर्व परीक्षेला विचारला होता। आता आपण कलम 40 बघणार आहोत। कलम 40 वर कोणते प्रश्न आलेले आहेत तर कलम 40 वर 2 प्रश्न मुख्य परीक्षेला आलेले आहेत आणि मुख्य परीक्षेला कलम 40 वर 2 प्रश्न आलेले आहेत, पूर्व परीक्षेला नाही आलेला। जोड्या लावा वगैरेच्या स्वरूपात आलेला आहे पण असा स्पेसिफिक आलेला नाहीये। तर हे 2 प्रश्न जे आपण घेणार आहे ते मुख्य परीक्षेला आलेले आहेत। बघा प्रश्न काय आहे। खालील तरतुदींचा अंतर्भाव भारतीय राज्यघटनेच्या ह्या भागात केला आहे। राज्य ग्रामपंचायती स्थापण्याची योजना करील त्यांना स्वशासनाचा एक घटक म्हणून आवश्यक अशी कार्य करण्यास अधिकार व सत्ता देऊन समर्थ बनविण्यासाठी पाऊले उचलेल। दुय्यम निरीक्षक मुख्य परीक्षा 2018 ला। आता एवढं मोठं स्टेटमेंट आहे, जरी काही समजलं नाही ना तर राज्य ग्रामपंचायती स्थापण्याची योजना करेल, राज्य करेल ना, ग्रामपंचायत पण आलंय, मग कलम 40 शी रिलेटेड हे आपल्याला समजायलाच पाहिजे। ठीक आहे, मग उत्तर काय येईल लगेच आपलं भाग 4 राज्याच्या ध्येय धोरणाची मार्गदर्शक तत्वे। अशा पद्धतीने आपल्या लगेच उत्तर आपल्याला आलं पाहिजे। बघा स्पष्टीकरण काय दिलेलं आहे। मार्गदर्शक तत्वे घटनेच्या भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 मध्ये देण्यात आलेली आहेत। कलम 40 राज्य हे ग्रामपंचायती संघटित करण्यासाठी उपाययोजना करील व त्यांना स्वशासनाचे घटक म्हणून कार्य करण्यास समर्थ करण्यासाठी आवश्यक ते अधिकार व प्राधिकार बहाल करतील। बलवंतराय मेहता समितीच्या 1958 शिफारसीच्या आधारे 2 ऑक्टोबर 1959 रोजी नागोर पहिली ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली। अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, एकदा पुन्हा बघून घ्या, मी इथे हायलाइट पण करते। बलवंतराय मेहता समिती 2 ऑक्टोबर 1959 नागोर राजस्थान पहिली ग्रामपंचायत स्थापन। ठीक आहे, लक्षात ठेवा। आणि 73व्या घटना दुरुस्तीने ग्रामपंचायतीस घटनात्मक दर्जा देण्यात आला। ठीक आहे, पुढे बघा दुसरा प्रश्न आहे। ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक डॅश डॅश मध्ये करण्यात आली आहे। तर काय कशामध्ये 40 मध्ये। लगेच हे बाकीचे ऑप्शन येत आहेत का बघा बरं। 44 समान नागरी कायद्याशी संबंधित, 39 आपण बघितलं कशाने समाविष्ट करण्यात आलं आणि 43A हे कशाने समाविष्ट करण्यात आलं 42व्या घटना दुरुस्तीने। हे पण तुम्हाला लगेच आठवायला पाहिजे, मी पुन्हा पुन्हा दाखवते तुम्हाला याच्यासाठी की तुमचं पाठ झालं पाहिजे। बघा पुन्हा दाखवते 39A आणि 43A तिथे ऑप्शन मध्ये दिलेलं आहे। 39A काय होतं बघा समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य आणि 43A काय होतं उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग। ठीक आहे, आता आपला पुढचा प्रश्न आहे कलम 44 शी रिलेटेड। बघा हां बरं, आता मी काय म्हणते याच्यावर 4 प्रश्न आहे, आय थिंक 4 नाही जास्त प्रश्न आहे। तर आपण आता इथे थांबूया कारण आपला इथेच व्हिडिओ एक 47 मिनिटाचा झालेला आहे। ठीक आहे, तर मग आपण काय करू आता पुढच्या भागात बाकीचा प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करू। पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा, तुम्हाला उत्तर कशा पद्धतीने सोपी वाटतात हे तुम्हाला 100% कळणार आहे। ठीक आहे, आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।